चला फायनली मी मंदिराच्या इथे पोचलोय. शिव विश्व शांतीधाम मंदिर. हे बघा भारी साईबाबा आहेत. नमस्कार मित्रांनो, मी दिनेश रामाने मी ईश्वरम टिकरे या माझ्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आहे मी सांताक्रूजला आणि चाललोय विठ्ठलवाडीला, उल्हासनगर. तिकडे मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे, तर तिकडे चाललोय. आता वाजले 9:30, सकाळच्या वाजले 9:30 आणि हे आहे पाठीमागे सांताक्रूज स्टेशन. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सांताक्रूज मधील गर्दी बघा किती. A few moments later. कलवा स्टेशन ला आता फायनली पोचलोय आणि वाजलेत आता 40 झालेत. चला कलव्याची खाडी एक आहे. बापरे, रेती बघा, काली रेती. ती घरासाठी वापरली जाते. किनारे आले तर ती रेतीच आहे, काली रेती. JCBच्या सहाय्याने तिला बाहेर घेतली जाते. तशी आहे कलवा खाडी. अजून थंडी लागते इकडे. फायनली आता मी कल्याणला पोचलोय. आपल्याला आता ट्रेन चेंज करायचे, तिकडे जावं लागेल 3 वरती. ते आहे कल्याण स्टेशन. शेवटचं स्टेशन कल्याण होतं. कल्याणवरून आता ट्रेन आपल्याला दुसरी पकडायची आणि विठ्ठलवाडीला उतरून मग मंदिरामध्ये जायचं. चला फायनल आता मी विठ्ठलवाडीला उतरलोय. आता रिक्षा पकडूया. आता इथे खाली शेअरिंग रिक्षा लागतात, तर शेअरिंग रिक्षा पकडून आता आपण शंकराच्या मंदिरामध्ये जाऊया. बघा समोर, इथे समोर आहेत ना शेअरिंग रिक्षा लागतात. 20 रुपये घेतात शेअरिंग रिक्षाने गेलात तर. चला आता रिक्षा पकडूया. आपल्याला मंदिरामध्ये जायचंय, शिव विश्व शांतीधाम मंदिर. आणि विठ्ठलवाडीवरनं 20 मिनिटं लागतात, 20-25 मिनिटं. चला फायनली मी मंदिराच्या इथे पोचलोय. शिव विश्व शांतीधाम मंदिर. हे बघा भारी.
इकडे असे सूर्य, बुध, शुक्र, शनी, गुरु 7 असे ग्रह आहेत. केतू, शनी, हनुमानांची मूर्ती आहे. चला आता आतमध्ये जाऊया. देवी माता उंदीर मामा आहेत. श्री अष्टविनायक दर्शन प्रवेशद्वार. हे गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पांची मूर्ती आहे मस्तपैकी. साईबाबा आहेत. इकडे देवींचे अशा मूर्ती. महासरस्वती, मा दुर्गा, मा काली. भारी. गणेश विश्व, गणेश विश्व, गणेशाची मूर्ती आहे, शंकराची मूर्ती आहे आणि पार्वती. हे तिकडे गंगा तोरण. पवित्र गुफा. ते असे CCTV कॅमेरे लावलेत. चला आता आपण वरती जाऊया. वरती पण भोलेनाथांची एक मोठी मूर्ती ती पाहूया. चला. इकडे अशी विष्णूंची मूर्ती आहे. किती भारी अशी ह्याच्यामध्ये दगडामध्ये कोरले. खूप छान. आणि इकडे असे आपले हर हर महादेव, शंकर भोलेनाथ यांची मूर्ती आहे. आणि ही 36 फूट आहे हिची उंची. बघा केवढी मोठी ही मूर्ती आहे. त्रिशूला सकट 36 फूट. भारी. ते येऊन माझं मन प्रसन्न झालं. आणि हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओच्या लवकरात लवकर तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. आणि इकडे हनुमानांची मूर्ती आहे. हनुमान भारी दगडामध्ये कोरलेली ही मूर्ती आहे. खूप भारी. मी फर्स्ट टाइम आलो इकडे. आजूबाजूचा परिसर बघा. शांतता. फक्त पक्ष्यांचा आवाज येतो. भारी वाटतं.
दर्शन घेऊन झालंय आणि आता निघाले मी घरी. आणि आपल्याला ते शिवलिंग बघायचे होते, ते पण बघायला नाही भेटलं कारण लाईट गेली होती. शुक्रवारची लाईट नसते, तर संध्याकाळी 7 वाजता लाईट येणार आहे. तर आता वाजले 12:30. तर आता घरी चाललोय. जेवढं आपल्याला दाखवता आलं तेवढं मी दाखवलं आहे. 2,000 years later. 1 मी विठ्ठलवाडी स्टेशनला मी चालतच जातोय आणि चालत जाण्यासाठी अर्धा तास लागतो आणि रिक्षाने आला तर 10-15 मिनटं लागतात. तर आता 12-12:30 वाजलेत आणि हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतोय. आणि आपल्याला ते शिवलिंग बघायचं होतं पण ते दाखवता नाही आलं कारण लाईट नव्हती. आज शुक्रवार असल्यामुळे लाईट गेली होती. तर त्या आजोबा बोलले 7 वाजता लाईट येते. तर 7 वाजेपर्यंत नाही थांबू शकत मी, मला जायचं सांताक्रूजला खूप वेळ होईल. तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करतोय. जर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे लवकरात लवकर तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल.